नवचैतन्य सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी जनतेच्या मनात नवचैतन्य निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहे। त्याचं गुप्त कारणच असं आहे की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंह परमार साहेब सांगत असतात की किसी की ही निंदा नहीं करनी, किसी का मच्छर नहीं करना, किसी की टीका नहीं करनी, टीका टिप्पणी नहीं करनी आणि केवळ या मुद्द्यावर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा प्रचार होत असल्याने सैनिक समाज पार्टी ही लोकप्रिय झालेली आहे। जनतेच्या मनात घर केलं आहे, जनतेच्या मनात नवचैतन्य निर्माण केलं आहे। नाहीतर हे जे राजकीय पक्ष आहेत, इतर पक्ष आहेत, ते एकमेकाची टीका करण्यातच त्यांचा प्रचार चालू आहे। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, इव्हन आम आदमी पक्ष हे एकमेकाची टीका करतात आणि टीआरपी मिळवतात। टीआरपी मिळून कदाचित काही आमदार खासदार निवडून आणत असतील, परंतु ते सैनिक समाज पार्टीने केलेलं नाही, करणार नाही, करायचं पण नाही। एकमेव ध्येय साध्य करण्यासाठी जनतेला जागृत करायचं आहे। एकमेव ध्येय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्स्थापना। छत्रपतीच्या नावाने जयघोष केल्यामुळे इतर कोणाचीही सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीची टीका करण्याची हिंमत होत नाही। कारण इतर लोक समाज जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम आयोजित करत असतील, वर्षातून येणारे असतील किंवा काय असतील, परंतु सैनिक समाज पार्टी रोज व्हिडिओच्या लेखाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करते। त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचं फ्युचर उज्ज्वल आहे आणि ते जनतेने मान्य केलं आहे। जनतेने सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला रोज स्मरण केलेलं आहे। कारण सैनिक समाज पार्टीचे आयडिओलॉजीचा प्रचार हा जसे आमचे तुकाराम डफळ ऑन ग्राउंड करतात, प्रसिद्ध अरुण कदम साहेब करतात, महिला अध्यक्षा ॲडव्होकेट अंजलीताई कुलकर्णी करतात, या सर्वांचा परामर्श घेतल्यामुळे जनता जागृत झालेली आहे आणि जनतेला हा सकारात्मक प्रचार, छत्रपतीच्या नावाचा प्रचार आवडत चालला आहे, भावत चालला आहे। म्हणून जनतेच्या मनात नवचैतन्य निर्माण करण्यात यशस्वी झालेली ही सैनिक समाज पार्टी आहे। आणि यामुळेच ह्या तर जसे बारामती, राहुरी नगर पाथरी पोटनिवडणुका ह्या तर फक्त जरिया आहेत, हे मार्ग आहेत, पायवाटा आहेत। त्याच्यामध्ये उमेदवार आम्ही उभे करून धडक देणारे माणसं आहोत। धडक अंतिम ध्येय छत्रपतीचं स्वराज्याची पुनर्स्थापना। त्यामुळे ह्या क्षुल्लक गोष्टी आहेत, याच्यामध्येच हे बाकीचे लोक गुरफटले गेलेले आहेत। याला निवडून द्या, त्याला निवडून द्या, याला उमेदवारी द्या, त्याला। अहो, तुमच्याकडे मतदार पेटी नाही। या राजकीय पक्षाच्या नेत्याकडे तिकीट असेल पण मतदार पेटी नाही। मतदार पेटी केव्हाच सैनिक समाज पार्टी बरोबर आलेली आहे। सैनिक समाज पार्टी बरोबर आलेली ही मतदार पेटी तिचा जलवा 2029 मध्ये 100% दाखवणार आहे। आणि त्यासाठी ह्या ज्या पोटनिवडणुका लागल्या आहेत, ह्या केवळ मार्ग आहेत, ध्येयाकडे जाणारे मार्ग आहेत आणि त्यामध्ये आम्ही धूमधडाका करणार आहोत। तो धूमधडाकाचा आवाज, बॉम्बार्डिंगचा आवाज करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याला जोड देणार आहोत। त्याला मुहूर्त शोधला आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीने या
जनतेच्या मनात चैतन्य निर्माण केलं आहे, त्या जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.